मोहोळमधील एका शिल्पकाराची स्वामीचरणी नितांत श्रद्धा होती. तो स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय भोजन करत नसे. एके दिवशी दर्शनासाठी आला असता त्याच्या मनात एक विचार आला की माझे कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड म्हाळसाकांत कैलासपती शिव आहे. त्याचे दर्शन व्हावे हीच इच्छा आहे. आणि ही शिल्पकाराच्या मनातील प्रार्थना स्वामींना समजली. स्वामींनी त्याच्याकडे करुणेच्या नजरेने बघितले आणि बोलले, अरे तुझ्या मनात आहे ते आता प्रत्यक्ष पहा. आणि त्याच वेळेला चमत्कार घडला. स्वामींच्या ठिकाणी त्या शिल्पकाराला जटाधारी भस्मांकित शिवस्वरूप दिसू लागले. शिल्पकाराचे देहभान हरपले. त्यास काही काळासाठी समाधीच लागली. शुद्धीवर आल्यानंतर त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि स्तुती करत बोलू लागला, हे शिव भगवान, माझ्या 42 कुळांचा आज उद्धार झाला आहे. हे गंगाधर, हे पिनाकपाणी, हे शिवमल्हारी, हे सद्गुरू स्वामी, आता माझ्या अनाथाचा उद्धार करा. शिल्पकाराची व्याकुळतेची प्रार्थना ऐकताच स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि बोलले, माझे भजन पूजन कर. सर्वानुभूती भगवत भाव ठेव, म्हणजे तुझा उद्धार होईल. स्वामींनी असा आशीर्वाद दिल्यानंतर शिल्पकाराने स्वामी आज्ञेचे पालन केले आणि तो इहपर सुखास पावला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामीच शिव आहेत, ब्रह्मांडाचे स्रोत आहेत. तुम्हा आम्हाचा उद्धार करण्यासाठी अक्कलकोट नगरीत सगुण रूप त्यांनी घेतले आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.